जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी दिलासादायक बातमी. अचानक निकालात कसा बदल झाला? ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. काल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषद नगर पंचायतीचे निकाल आले. नेहमीप्रमाणे भाजपा एक नंबरवर राहिला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सुद्धा नगरसेवक आले. परंतु यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने. कोणतीही सभा न घेता, काहीही पैशाचं आर्थिक देवाणघेवाण न करता, फक्त ठाकरेंवर प्रेम करणारी जनता ही ठाकरेंच्या सोबतच आहे, असं या निकालातून स्पष्ट झालं. गेल्या 15 ते 20 दिवस जो निकाल भाजपाने राखून ठेवला होता, निवडणुकीच्या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी असणारा निकाल हा लांबवला आणि त्यानंतर काल जो निकाल लागला त्यामध्ये भाजपाला जसं पाहिजे होतं तसं यश मिळालं. मात्र नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात ना ठाकरेंनी एकही सभा घेतली ना त्यांच्या कोणत्या नेत्याने. म्हणजेच जवळजवळ गेल्यावेळी 75% पक्ष रिकामा झालेला असताना सुद्धा महाराष्ट्रात 450 पेक्षा जास्त नगरसेवक हे ठाकरेंचे आले. एकही सभा नाही ना प्रचार यंत्रणा. परंतु तरीही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारी जनता आजही महाराष्ट्रात आहे. त्या उलट एकनाथ शिंदे यांनी शेकडो सभा घेतल्या, आर्थिक देवाणघेवाणसुद्धा केली असेल, तसेच अनेक ठिकाणी त्यांचे नेते कामाला लावले. परंतु तरीही त्यांच्या ठाकरेंच्या ज्या काही सीट आल्या त्यापेक्षा थोड्या जास्त आल्या. म्हणजेच सत्ता असूनसुद्धा त्यांना कमी यश मिळालं. मात्र सत्ता नाही ना पक्ष नाही, नवीन पक्ष चिन्ह असूनही उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती जनता अजूनही प्रेम करते. त्यामुळेच शिवसैनिकांनी कालसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरेंना एकच आवाहन केलं की तुम्ही फक्त ठाकरेंच्या सैनिकांना बळ द्या. ग्राउंड लेवलला लढायला शिवसैनिक समर्थ आहे. त्यामुळे कितीही गद्दार आले, कितीही भाजपवाले आले तरी ठाकरेंचा शिवसैनिक झुकणार नाही आणि मिळेल त्यामध्ये काम करून ठाकरेंचा भगवा फडकेल, यात काही शंका नाही. त्यामुळे 400 नगरसेवक निवडून येणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता न खचता, शिवसैनिकांनी न खचता येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा चांगलं लक्ष देऊन अनेक नगर परिषदा जशा झाल्या तशाच जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यामध्ये निवडणूक लढून यश मिळवावं असं शिवसैनिकांनी सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सर्व जाऊन सुद्धा 400-450 नगरसेवक येणं मोठी गोष्ट आहे का? तुम्हाला काय वाटतं? पुढील काळात मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा असाच भगवा फडकेल का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.